नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव दाभाडे कडोलकर कॉलनी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता की एक लहान मुलांचं या ठिकाणी काही लगबग चालू आहे. लवकरच रक्षाबंधन येतं आहे, बहीण भावाचा पवित्र सण. परंतु रक्षाबंधन म्हटलं तर बहीण ही भावाला राखी बांधते आणि त्यामुळं भाव जो आहे तो तिला संरक्षण करण्याचं कुठेतरी आश्वासन देतो. परंतु सर्वात महत्त्वाचं असतं तो म्हणजे एक नाजूक धागा, ती म्हणजे राखी. आज या ठिकाणी जी लहान मुलं दिसत आहेत तुम्हाला, ती या ठिकाणी राखी तयार करत आहेत. आपण आत्ता आलेलो आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुल, तळेगाव दाभाडे तळेगाव कडोलकर कॉलनी या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी काही विद्यार्थी शिक्षण घेऊन वेगळा उपक्रम करतात, जेणेकरून त्यांना कुठेतरी एक हातभार लागावा. आणि आज लवकरच रक्षाबंधन येते, त्या अनुषंगाने या ठिकाणी आता राखी बांधण्याचं काम चालू आहे. लवकरच आपण या विद्यार्थ्यांकडून थोडक्यात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. बाबा, नाव सांग तुझं? गणेश जितू खरात. बरं, आता या ठिकाणी काय करतात सर? तुझे मित्र आहेत आणि तुझी शाळा कोणती आहे आणि तुझं नाव काय आणि गाव कोणतं आहे? हे राख्या आहे. माझी शाळेचे नाव थोर समाजसेवक नथुभाऊ बेगडे पाटील, शाळा क्रमांक 1, माझे गाव परभणी आहे. बरं, या गुरुकुलमध्ये तू किती दिवसापासून येतोय? किती वर्ष झाले तुला? किती महिने झाले? मी 1 वर्ष झाले. बरं, तर या ठिकाणी सर्व मुलं करतात, तुझे मित्र बरोबर करतात, ते काय करतात? हे राख्या बनवतोय. बरं, तर काय करणार तुम्ही? राखे बनवता, हे पॅकिंग सुद्धा चाललेली आहे. काय करणार तुम्ही ते? ते स्टॉल लावून विकणार आणि शाळेतल्या मुलाला देणार. ओके, ठीक आहे. नाव सांग तुझं? माझे नाव आदित्य देवेश द्विवेदी आहे. बरं, आणि गाव कोणतं आहे तुझं? माझं गाव चाकण आहे. बरं, तर या ठिकाणी गुरुकुलमध्ये किती वर्षापासून आहेस तू? मला गुरुकुलला 1 वर्ष पूर्ण झाले. बरं, आणि शाळेत कोणते जातोस? मी शाळेत ॲड पुवाप्रांत विद्या मंदिरात. कितवीला आहेस? 6वी. बरं, तर या ठिकाणी काय करताय तुम्ही आता? हे तुझ्याकडे काय राख्या दिसतात, ते म्हणजे काय पॅकिंग करून काय करणार आहेस? आम्ही कोणी बनवलंय ते सांग पहिलं मला. हे आम्ही बनवले आहेत. आम्हाला मार्गदर्शन दीदींनी केले. आम्ही हे राख्या विकून जे पैसे येणार आहे त्याचे कडधान्य घेणार आणि गरीब माणसांना, मुलांना देणार आहे. ओके, नाव सांग बळा तुझं? पवित प्रदीप शिंगारे. बरं, आणि शाळा कोणती तुझी? माझ्या शाळेचे नाव थोर समाजसेवक नथुभाऊ बाबूराव भेगडे पाटील, प्राथमिक शाळा क्रमांक 1. बरं, मुख्याध्यापक कोण आहे तुला माहिती आहे आता? वैशाली मिरगे मॅडम. बरं, मी तुमच्या शाळेत बऱ्याच वेळा येऊन गेलेलो आहे. तुमची शाळा खूप छान आहे आणि मी सुद्धा त्या नथुभाऊ भेगडे पाटील शाळा क्रमांक 2चाच विद्यार्थी आहे. पहिली ते 7वी माझे शिक्षण तिथेच झालेले. बरोबर, तर मला एक या ठिकाणी विचारायचं की तुम्ही या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गुरुकुल या ठिकाणी किती वर्षापासून शिक्षण घेताय? माझे इथं 3रं वर्ष चालू आहे माझं. बरं, तर या ठिकाणी तुम्हाला कसं आहे? या ठिकाणी नियोजन कसं असते? तुम्ही किती वाजता उठता आणि शाळेत किती वाजता अभ्यास कसा करता? इथं नियोजन छान आहे. आम्ही 6 वाजता उठतो, 7 वाजता प्रार्थना सुरू करून 8 वाजेपर्यंत काम उरकून 9 वाजता जेवण करून शाळेत जातो. आणि येता किती वाजता? येतो 5 पर्यंत. बरं, तर या ठिकाणी तुम्ही काही इथं आल्यानंतर तुम्ही काही रक्षाबंधन निमित्त काही राख्या बनवताय, तर काय सांगशील त्याच्याबद्दल? काय करणार तुम्ही राख्याचं आणि किती बनवले आतापर्यंत? आत्तापर्यंत आमचे 100-200 राख्या झाल्या असतील. आम्ही ह्या राख्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना देणार आणि ते विद्यार्थी ते राख्या विकणार आणि त्या राख्यांपासून जे गरीब मुलं आहेत त्यांना आम्ही धान्य देणार. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? आपण आता सध्या कुठे आहोत आणि नक्की या ठिकाणी जे विद्यार्थ्यांकडे राख्या दिसतात त्याच्याबद्दल काय माहिती सांगाल? आपली ओळख सांगाल? तर माझं नाव आकांक्षा विनायक होत आहे. मी होप फाउंडेशनमध्ये काम करत आहे. तर आज आपण सावरकर गुरुकुल येथे आहोत. इथल्या मुलांनी आमच्या HIV बाधित ग्रस्त मुलांसाठी मदतीची हात म्हणून एक राखी बनवले आहेत. बरे, आमची संस्था प्रॉपर कोल्हापूर जिल्ह्यात आहे, गडिंग्लज गाव आहे. तेथे आम्ही मित्रांनी मिळून चालू केलेली ही संस्था एक मुलाला दत्तक घेण्यापासून ते आज 350+ मुलांना दत्तक घेतले. तसंच हा उपक्रम आम्ही तळेगाव दाभाडे येथे चालू केला आहे. तळेगावमध्ये आम्ही 30+ मुलांना दत्तक घेतला आहे. मग हा जो राखीचा चालू केलं आहे, ह्यामधून जी निधी येईल ती आपण त्या HIV ग्रस्त मुलांना धान्य देण्यासाठी वापरणार आहेत. तसंच आता श्रावण महिना सुरू झाला आहे.
त्यात अनेक जण दान पुण्य करत असतात. त्याच्यासाठी आम्ही अजून एक आमची संकल्प यात्रा सुरू केली आहे. या संकल्प यात्रेमध्ये ज्यांना आमच्या HIV मुलांना मदत करायची आहे त्यांनी कडधान्य जसं मूग, मटकी, गूळ, शेंगा हे देऊन आम्हाला मदत करू शकतात. बरं, या ठिकाणी यायचं असेल तर काय संपर्क नंबर द्याल आपण? नंबर असेल तर द्या किंवा कसं यायचं ते सांगा, जेणेकरून तुमच्यापर्यंत मदत काही पोहोचू. हां, आमच्यापर्यंत मदत सावरकर गुरुकुलमध्येच तुम्ही येऊन आम्हाला मदत करू शकता. नंबर आहे 9172014795. बरं, बाहेरगावच्या लोकांना या ठिकाणी यायचं असेल तर कसं यायला पाहिजे? बाहेरगावच्या लोकांना जर इथे आपल्याला मदत करायचं असेल तर आपलं सावरकर गुरुकुल कडोलकर कॉलनी, तळेगाव, दाभाडे येथे येऊन मदत करू शकता. बरं, आता हे ज्या राख्या घेतलेल्या आहेत, आता ह्याच्यातून एखाद्या विद्यार्थ्यांना किंवा काही पालकांना जास्त संख्येत पाहिजे असेल तर सुद्धा आपल्याकडे मिळू शकतो. हो, आपल्याला कसं आहे, कोल्हापूर आमच्या जिल्ह्यामध्ये ना 75+ स्कूल्स, कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला अजून अनेक राख्या करून दिलेल्या आहेत, फक्त ह्या राखीच्या उपक्रमासाठी मदत करण्यासाठी. ओके मॅडम, धन्यवाद.